22 ऑगस्ट रोजी सर्वत्र बकरी ईद हा सण साजरा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांच्या मोहल्ला कमिटीची बैठक सिन्नर तहसील कार्यालयात संपन्न झाली। या काळात येणारे सण उत्सव निर्विघ्न पार पडावे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस स्टेशन आणि मुसळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला कमिटीची बैठक सिन्नर तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उप अधीक्षक महादेव पडिले, सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांची उपस्थिती होती। उपस्थित मुस्लिम बांधव तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आवश्यक अपेक्षांची विचारणा करण्यात आली। तसेच संपूर्ण सण उत्सवाच्या सादरीकरणाची माहिती यावेळी जाणून घेण्यात आली। उपस्थितांनी शंका कुशंकाचे निवारण करून घेत पोलिसांची अपेक्षा जाणून घेतली। SN न्यूज साठी शंतनू कोरडे। जो ईद सण साजरा होणार आहे त्यानिमित्ताने आज मोहल्ला कमिटी आणि पंच कमिटी तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांची या ठिकाणी जी बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीसाठी खास उपस्थित असलेले आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक मौलाना यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, सालाबादप्रमाणे आज या ठिकाणी आपण ही शांतता कमिटीची मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आगामी सण उत्सव संदर्भाने ज्या काय विशेष सूचना असतील ते या ठिकाणी सर आपल्याला देतीलच, परंतु तत्पूर्वी आपल्या काय पोलिसांकडून अपेक्षा असतील किंवा अजून काही अडचणी असतील त्या आपल्या सगळ्यांच्या वतीने एका कोणीतरी त्या इथे मांडाव्यात। सिन्नरच्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके आहे देशमुख साहेब, मी सर्वांना विनंती करतो की आमच्या सिन्नरमध्ये हा जुना इतिहास आहे। तिथे बकरीचा सण अत्यंत शांतता पद्धतीने साजरा केला जातो। तसंच मी बारगाव पिंपरी सुन्नी शाही मस्जिद कब्रस्तान ट्रस्टचा अध्यक्ष आहे। माझ्या पण मस्जिदच्या एरियामध्ये कुर्बानीचा कार्यक्रम आयोजित केला जातो। तो कार्यक्रम आम्ही साधारण बकर आणि मेंढा याची कुर्बानीचं आयोजन केलेलं आहे। आणि कुर्बानी देताना मी मुस्लिम बांधवांना पण आवाहन करतो की कोणत्याही समाजाची भावना दुखणार नाही असं आपणही त्या टायमाला वागण्यात यावा। कुर्बानीचा दिवस हा 3 दिवस चालतो। 3 दिवसामध्ये आपापल्या जबाबदारीवरती दुसऱ्याला कोणतेही नुकसान पोहोचणार नाही अशा पद्धतीने कुर्बानीचा सण साजरा करण्यात यावा। आणि आमचा जो नमाजचा टाईम आहे हा प्रत्येक ठिकाणी 9 वाजेचा असतो। तर साधारण 8:30 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत आम्हाला जे पोलीस सिक्युरिटी देतात आपण ते तुम्ही 8 वाजेपासूनच आम्हाला देण्यात यावा अशी मी विनंती करतो। बकरी ईदच्या सणाला पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्वांना मुस्लिम बांधवांना शुभेच्छा। आजची जी मीटिंग आहे ती मीटिंग ठेवण्यापाठीमागचा उद्देश जो आहे तो आपण दरवर्षी शांततेने तर बकरीचा सण साजरा करतातच, परंतु त्यानिमित्तानं मीटिंग ठेवल्यानंतर तुमचा परिचय आमच्याशी होतो, आमची ओळख तुमच्याशी होते आणि त्यानिमित्ताने एखादी काही ऐन वेळेला जर अडचण आली, काही प्रसंग उद्भवला तर इंटरॅक्शन जे आहे ते फास्ट होतं, एकमेकाला आपण पाहिलेलं असतं, ओळखी झालेल्या असतात। आपण सर्वांनी ज्या सूचना केलेल्या आहेत हे संगमनेरच्या ज्या मार्गावर वावी पोलीस ठाणे आहे, MIDC आणि सिन्नर आहे, तुम्हाला त्या तिथून इकडे येत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। मी वावी PSO आणि सिन्नर MIDC PSO या दोघांना सूचना देईन। जर असं काही खरंच एकदम अडचण जर आली तर तुम्ही वावी PI MIDC PI आलेले आहेत त्यांना आणि PI सिन्नर यांना सांगू शकता आणि तात्काळ आमच्या पोलीस प्रशासनावतीने आपल्याला प्रतिसाद दिला जाईल। आपल्याकडनं काही जर असं आपल्यास आढळलं तर आमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा अशी मला मी आवाहन करतो। आमच्याकडून आलेल्या अभिप्रायात अनेकांनी सांगितलं की सिन्नरमध्ये वातावरण चांगलं आहे, सर्व बांधवांचे सण उत्सव इथे चांगल्या पद्धतीने साजरे होतात। मलाही 2 वर्ष होत आले, तिथे निश्चितपणे वातावरण चांगलं आहे। परंतु आपण बघतो की अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तरुण मंडळी जी आहे यांच्याकडून जे काही
लहान मोठे गुन्हे होतात, त्या गुन्ह्यातून जेव्हा वातावरण खराब होतं त्यावेळेस आपल्याला बैठकीची आठवण आली पाहिजे आणि आपण हे जाणून जबाबदार जे बसलेले आहेत त्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. नुकतंच आपण बघतो की वातावरण जे आहे समाजामध्ये खराब करण्याचे काही समाजकंटक प्रयत्न करत असतात, ते कोणत्याही धर्माचा असो, मुस्लिम असो, हिंदू असो, इतर असो. त्यावेळेस आपली सामंजस्याची भूमिका असली पाहिजे की कायद्याचं पालन कायदा करेल, पोलीस त्यांचा आरोपी अटकेचं काम करतील. आपण त्यावेळी शांतता कशी ठेवायची, लॉ अँड ऑर्डर कसा बिघडू द्यायचा नाही, ही जबाबदारी आपली असली पाहिजे. ही जाणीव अशा बैठकांमधून प्रकल्प होत जाते. मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो की इथून पुढे देखील असे प्रसंग जर दुर्दैवाने आले तर त्यावेळेस तुमची जी भूमिका आहे ती कणखर असली पाहिजे, तटस्थ असली पाहिजे. दंगा भांडण त्यावेळेस झाले नाही पाहिजे. ज्यांनी गुन्ह्याचं काम केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे, त्या सर्व आरोपींना तत्काळ अटकेसाठी तुम्ही देखील मदत केली पाहिजे.